आज होत्या त्या मागासवर्गीयांच्या तक्रारी होत्या। जो काय अन्याय झाला त्यांना जाणवलं, उभय पक्षी त्यांचे संबंधित जे काय खात्याचे अधिकारी ते लोक आणि आम्ही बाकी सगळे, तर त्या ठिकाणी अतिशय सामंजस्याने सलोख्याने ते प्रश्न तात्काळ आम्ही मार्गी लावले। 9च्या 9 प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावले। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आपल्या सोबत आहे। तुम्हाला राज्यपाल पद देणार होते परंतु ते झालं नाही। आता तुम्हाला अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष, तुम्ही समाधानी आहे का? एक पहा, समाधान ही चीज आहे, मानण्यावर अवलंबून आहे। आता विषय असा असतो की मोठी मोठी आमिषे दाखवली, शेवटी माझ्या मुख्यमंत्र्यालाच तत्कालीन मुख्यमंत्री निर्णय घ्यावा लागला आणि काहीतरी आपण दिलं पाहिजे ही भावना होती। म्हणून मला बोलवून सांगितलं, हे तुम्ही घ्या, त्याला कॅबिनेट दर्जा नव्हता, तुम्ही करून देतो, पण तुम्ही हे घ्या, मग पुढचं काय ते नंतर बघू। आज अमरावतीत बैठक होती, काय विशेष बैठकीत काय या वैयक्तिक तक्रारी असतात मागासवर्गीयांच्या, आदिवासींच्या, त्यामध्ये आज होत्या त्या मागासवर्गीयांच्या तक्रारी होत्या। जो काय अन्याय झाला त्यांना जाणवलं, उभय पक्षी त्यांचे संबंधित जे काय खात्याचे अधिकारी ते लोक आणि आम्ही बाकी सगळे, तर त्या ठिकाणी अतिशय सामंजस्याने सलोख्याने ते प्रश्न तात्काळ आम्ही मार्गी लावले। 9च्या 9 प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावले। 2-3 दिवसापूर्वी संजय शिरसाटांचं एक वक्तव्य होतं की दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं म्हणून, तर तुम्हाला त्या विषयावर संजय शिरसाटला काय वाटतं यावर मी का भाष्य करावं? संजय शिरसाटला विचार, मी एकदम सिनियर आहे ना, म्हणून काय झाले, कुणी उद्या सोम्या गुम्या बोलेल आणि मला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, असं नसतं ते। हा विषय ज्याचा त्याचा आहे, त्यांना वाटलं असेल, त्यांना अनुभव आला असेल म्हणून ते बोलले असतील, असं आहे। तुमचं काय वैयक्तिक मत आहे याच्यावर? माझं याच्यावर कायच आजच्या घडीला मत नाही आहे। तर हे होते आनंदराव अडसूळ, जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।